महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा पाला पाचोळा झालाय। महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागलाय। त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला। त्यात थोरात यांना नवख्या अमोल खताळ यांनी पराभवाची धूळ चारली आहे। शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांना 1,11,495 तर बाळासाहेब थोरात यांना केवळ 99,643 मतं मिळाली। त्यांचा 11,852 मतांच्या फरकाने पराभव झाला। बाळासाहेब थोरात यांच्यासाठी हे मोठं राजकीय नुकसान मानलं जाते। 1985 ते 2019 या काळात बाळासाहेब थोरात यांनी तब्बल 8 वेळा संगमनेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, जे थोरात लाखभर मताधिक्याने निवडून यायचे। पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। पण यंदा संगमनेरमध्ये थोरातांचा पराभव का झाला याची 9 कारणं सविस्तर पाहूया। पहिलं कारण अति आत्मविश्वास। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अति आत्मविश्वास नडला असं म्हणता येईल, कारण गेल्या 8 टर्ममध्ये त्यांचं संगमनेर विधानसभा मतदारसंघात एक हाती निर्विवाद वर्चस्व राहिले। त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या कमिट्यांवर काम करण्याची संधी दिली। त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास साहजिकच वाढला। यंदाही आपण सहज निवडून येऊ या भ्रमात ते राहिले। त्यांनी आपल्या प्रचाराची जबाबदारी आपली कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्यावर सोपवली। मात्र त्या राजकारणात नवख्या होत्या आणि त्यांना हे आव्हान पेलता आलं नाही। दुसरं कारण म्हणजे तळागाळातील लोकांशी संपर्काचा अभाव। गेल्या अनेक वर्षांपासून मोठे साहेब सामान्य गोरगरीब जनतेला भेटले नाहीत असा रोष त्यांच्याबाबत राहिला। त्यामुळे त्यांची तळागाळातील लोकांशी मतदारांशी नाळ तुटली असं म्हणता येईल। त्याला कारण असं की जेव्हा जेव्हा लोक काम घेऊन त्यांच्याकडे जात त्यावेळेस साहेब मुंबईला आहेत, साहेब दिल्लीला आहेत, साहेब दौऱ्यावर आहेत असं त्यांच्या कार्यालयाकडून सतत ऐकायला मिळत होतं। त्यामुळे सामान्य जनतेचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत हे त्यांना समजायला वेळ नव्हता। त्यामुळे सामान्य जनतेचा रोष त्यांच्यावर होता। तिसरं कारण म्हणजे कार्यकर्ते गब्बर, सामान्य जनता वाऱ्यावर। साहेबांनी गेली 40 वर्ष निर्विवादपणे संगमनेर मतदारसंघावर वर्चस्व गाजवलं। मात्र त्याच काळात त्यांनी जे काही पंचायत समिती सदस्य, सभासद, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या पदांवर जे लोक होते ते ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर झाले। त्यामुळे त्यांनी सामान्य लोकांना साहेबांपर्यंत पोहोचूच दिलं नाही। चौथं कारण म्हणजे निवडणूक प्रचारात एकसूत्रता आणि नियोजन नाही। निवडणूक प्रचारात कोणत्याही प्रकारची एकसूत्रता आणि नियोजन नव्हतं, कारण जी निवडणूक होती ती अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यात नव्हतीच, ती होती राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्येच। त्यामुळं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात वेळ निघून गेला आणि भविष्यात आपण काय करणार आहोत, आपली पुढची रणनीती काय आहे हे प्रचार करताना कार्यकर्त्यांच्या लक्षात आले नाही। पाचवं कारण म्हणजे मध्यस्थी, शिरजोर आणि कर्मचाऱ्यांची नाराजी। साहेब किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडे ज्यावेळेस एखादा सामान्य माणूस जायचा त्यावेळेसच मध्यस्थी जो व्यक्ती होता तो शिरजोर होऊन त्यानं कधीच साहेबांबरोबर सामान्य व्यक्तीची भेटगाठ घालून देऊन काम केलं नाही। त्यामुळं अनेक कर्मचारी, त्यात प्रामुख्याने शिक्षण संस्था, कारखाना, दूध संघ आणि इतर संस्था यांच्यातील कर्मचारी वर्ग हा गेली अनेक वर्षे अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत असा आरोप विरोधकांनी करत थोरातांना घेरलं होतं। त्यामुळे हे एक कारण त्यात असल्याचं बोललं जातं। सहावं कारण म्हणजे विरोधकाला कमजोर समजणं। विरोधकाला त्यांनी कमजोर लेखलं। धांदरपळ येथील झालेल्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सभेनंतर जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्यात साहेबांनी संयमाचं आणि शांततेचं आव्हान करणं गरजेचं होतं। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणं तसेच त्यांची गाडी पेटवण्यापर्यंत मजल मारली। ही घटना वरकरणी जरी साधी वाटत असली तरी संपूर्ण मतदारसंघात यामुळे चुकीचा संदेश गेला आणि विरोधकांनी या घटनेचं भांडवल करून हा मुद्दा राज्य आणि देश पातळीवर गाजवला। सातवं कारण म्हणजे सत्ता समीकरण घरातच। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची सत्ता समीकरण घरातच ठेवण्याची त्यांची पद्धत आणि सवय। त्यांच्या बहीण दुर्गा तांबे अनेक वर्ष नगराध्यक्ष होत्या। मेहुणे डॉक्टर सुधीर तांबे पदवीधरचे आमदार होते। त्यानंतर भाचे सत्यजित तांबे हे देखील सध्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत। सर्व पद घरात हे देखील लोकांनी दबक्या आवाजात बोलून दाखवलं। आठवं कारण म्हणजे पारंपरिक विरोधक विखेंची रसद। समोरचे उमेदवार अमोल खताळ यांना बाळासाहेब थोरात यांचे पारंपरिक विरोधक आणि माजी मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची सर्व प्रकारची मदत झाली। त्यामुळे खताळ यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली। लोकसभा निवडणुकीवेळी डॉक्टर सुजय विखे यांच्या पराभवात थोरात यांची भूमिका महत्त्वाची होती आणि त्याचा वचपा काढण्याची संधी चालून आली। त्यामुळे सुजय विखे यांनी आपली सगळी यंत्रणा संगमनेरमध्ये कामाला लावली। नवं कारण म्हणजे महायुतीनं केलेली कामं। महायुतीनं लोकसभा निवडणुकीच्या नंतर लाडकी बहीण योजना, वयश्री योजना तसेच विविध सरकारी कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ गेल्या 2-4 महिन्यापासून देण्यास सुरुवात केली। तसेच अनेक वर्षांपासून रखडलेलं अहमदनगर जिल्ह्याचं नामकरणही याच काळात अहिल्यानगर झाल्यानं धनगर समाज देखील महायुतीच्या बाजूने वळला। तसेच ओबीसी विरुद्ध मराठा हे जे नेरेटिव्ह पसरवलं होतं त्याचा व्यवस्थित वापर थोरातांना करता आला नाही। एका विशिष्ट समाजाला कायम अप्रत्यक्ष मदत करण्याची भूमिका देखील बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं म्हटलं जाते। तर मंडळी, संगमनेरमधील बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।